तर महाराष्ट्रामध्ये भाजप कुणाच्या कुबड्यांवर चालत नाही असं अमित शहांनी म्हटलेलं आहे। तर गरजेनुसार भाजपला कुबड्या लागतात असं संजय राऊतांनी म्हटलंय। गरज सरल्यावर ते स्वबळाचा नारा देतात असंही राऊतांनी म्हटलं आहे। तर मित्रांची मदत घेणं याला कुबड्या म्हणत नाहीत असं नवनाथ बन यांनी म्हटलं। संजय राऊत आणि कुबड्या यांचं एक समीकरण आहे असं देखील बन यांनी म्हटलंय। गरजेनुसार भारतीय जनता पक्षाला कुबड्या लागत असतात आणि गरज सरल्यावर ते स्वबळाचा नारा देतात। आता अजित पवारांची गरज आहे कारण त्यांना शरद पवारांचं घर फोडायचं होतं। मिंद्यांची गरज आहे कारण त्यांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून दाखवायची होती, मराठी माणसाची एकजूट फोडून दाखवायची होती। आता मला वाटतं त्यांचं ते कार्य संपलं असल्यामुळे त्यांना कुबड्यांची गरज नाही असं अमित शहा म्हणतात। ते त्यांच्या व्यापारी नीतीनुसार वागतात। आधी फोडा झोडा राज्य करा आणि मग स्वबळाचा नारा द्या, ही ईस्ट इंडिया कंपनीची नीती। हे गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात ते राबवत आहेत, पण भारतीय जनता पक्ष कायम कुबड्यांवरच राज्य करत आला, कायम। नेते संजय राऊत यांना बुगड्यांची आठवण होणं साहजिक आहे, कारण त्यांचा दिवसच बुगड्यांपासून सुरू होतो। बुगड्यांची आणि संजय राऊत यांची युती आहे, त्यामुळे महिलांबद्दल किंवा बुगड्यांबद्दल असं बोलणं संजय राऊत यांच्याकडनं अतिशय साहजिक आहे। मित्रांची मदत घेणं, मित्रांची साथ घेणं याला कुबड्या म्हणत नाहीत। आम्ही निश्चितपणे मित्रांची साथ घेतो, मित्रांची मदत घेतो, परंतु विचार सोडून, आपली वैचारिक लढाई सोडून दुसऱ्या विचाराच्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसून त्यांच्या कुबड्या घेण्याचं पाप आम्ही करत नाही, हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं। आणि कुबड्याची भाषा संजय राऊत यांनी करू नये, कारण त्यांना बुगड्यांवर जास्त प्रेम आहे। बुगड्या आणि संजय राऊत यांचं एक समीकरण आहे।